सलामीची जोडी आशिष यादव आणि अभिजित सूर्यवंशी. ही सलामीची जोडी सध्या तरी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा चेंडू देखील अप्रतिम आहे. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. 2 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच. KDCA कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन पर्व पहिलं ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस बीमर नो बॉलचा इशारा अंपायर कडनं. या चेंडूवरती प्रहार व्हायला हवा होता. खर तर अगदी डोळ्यांच्या समोर बॉल आला, त्यामुळे कुठे ना कुठे डोळे बंद झाले असावेत. एक सिंगल या चेंडूवरती. आणि खेळ भावना बघा, लगेचच गोलंदाजानं बॅटरला विचारपूस केली. सल्लू. पुढचा बॉल. हा चेंडू फ्री हिट होता, परंतु फ्री हिट करू शकला नाही. खर तर वारंवार लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला जातोय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. या पहिला चेंडू देखील याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न बॅटरनं केला आणि हा चेंडू देखील त्याच पद्धतीनं आशिष. पुढचा बॉल. फुलटॉस आहे. डाऊन दी ग्राउंड. सर बॅटनं प्रयत्न चांगले केले, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक. पुढे सरकेल 4 या अंकावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. बदलापूर संघ पहिल्या मॅच मध्ये भरपूर चुक्या झाल्या होत्या, आता त्या दुरुस्त करण्यासाठी या मैदानावरती उतरलाय. हा फटका चांगला काव कॉर्नर रिझनला आणि खेळाडू पाठलाग करतोय आणि बॉल मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा फटका देखील चांगला मिड विकेटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर बिगी येतो हा चौकार आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 12 धावा धावफलकावरती. ची सुविधा उपलब्ध झालेली आहे. सर्वांना विनंती, आपण व्हेज अथवा नॉन व्हेज आपण जेवण करून घ्यायचं. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा KDCA पर्व पहिलं मध्ये हार्दिक स्वागत. बारा धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज श्रीकांत. गोलंदाज आता स्वप्नीलला बोलवलं जात आहे. स्ट्रॅटेजी थोडीशी बदलली ऐरोली संघानं. चला वेळ कमी घ्या विनंती असेल. स्वप्नील पाटील सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. विकेट काढाव्या लागतील कारण अजूनही पहिली विकेट गेलेली नाहीये. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल. बाटची कडा लागली होती. काय घडलं? झेल होऊ शकत होती, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. चांगला प्रयत्न यष्टीरक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला, कारण क्लोज कीपिंग करताय. कठीण असतं या पद्धतीने झेल कंप्लीट करणं. स्वप्नील पाटील. पुढचा बॉल.
फटका फसला, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. पुढचा बॉल. हो आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती अगदी फुलर लेंथ गोलंदाजी करतायत. अगदी पुढे टाकून बॉल वळवण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा आहे. स्लोअर वन, क्विकर वन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. हा देखील एक स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळाला. मिसफिल्ड पाहायला मिळते आणि त्याच्या जोरावरती बॉल अडवला जाईल आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक 16 वरती. 16 ऑन कार्ड. चांगली धावसंख्या बनती आहे टीम बदलापूर साठी, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये 12 होत्या. या ओव्हरचा आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. या ओव्हर मध्ये 4च धावा खर्च केल्यात. सर बाटन डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 17 वरती. सतरा धावा. पुढचा बॉल. हो भीम टोला, वज्र टोला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. टप्प्यात आला तर कार्यक्रम करतोच या पद्धतीनं हा फटका. चांगली बॅटिंग खर तर अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागची मॅच हरले, परंतु आता विचारलं तर अभिजित मिलेगी क्या. चांगली बॅटिंग त्यानं केली आतापर्यंत. त्याच्या बॅट मध्ये 2 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 23 धावा. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 3ऱ्या ओव्हर मध्ये आता श्रीकांत. हो काय घडलं यावेळेस. बॅटचा संपर्क झाला आणि फायद्यामध्ये आहे बॅटर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. नक्कीच प्रश्न कधीपासून उद्भवले होते. पहिला चेंडू याच पद्धतीनं खेळला, त्यानंतर चौथा चेंडू याच पद्धतीनं खेळला, तेव्हा सफलता मिळाली नव्हती, परंतु तो प्रयत्न करत राहिला आणि आता बघा सफलता मिळतीये. बॅक टू बॅक त्याच दिशेनं बॉल सीमा पार चौकार. उदाहरण सेट केलं की तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला सफलता नक्की मिळेल. या अगोदर लागोपाठ 2 डॉट बॉल खेळला होता बॅटर आशिष याच पद्धतीनं, परंतु त्यानंतर प्रयत्न करत राहिला आणि आता सफलता मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार. 4 धाब्याने धावफलक 31-31. यावेळेस देखील तसाच पद्धतीनं स्ट्रोक खेळायचा होता. खर तर गोलंदाज मध्ये आला. आता आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअरला एक खेळाडू तैनात पाहायला मिळतोय 38 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर एक स्क्वेअर लेगला, त्यानंतर वाईडिश मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. ही बघा गॅप आहे मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये, परंतु खेळाडू पोहोचल्यात आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट.
पुढचा बॉल, हा फटका बॉल सीमा पार येतोय, हा क्लास आशिषचा येतोय हा षटकार. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. आता सेट झाला बॅटर, आता त्याची बॅट आग ओकतीया. स्टेप आउट झाला, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला खेळाडू, थोडस फंबलिंग, दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि आता 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. तिसरी घेणार नाही यात. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 41 धावा धावफलकावरती. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अप्रतिम ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. प्रचंड मेहनत या स्पर्धेला साकार करण्यासाठी संपूर्ण KDCA ने घेतलेली आहे. कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन त्यांचं देखील आभार व्यक्त करेन. एक अप्रतिम स्पर्धा ते घेऊन आले. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक, पहिला बॉल, पुल करण्याचा प्रयत्न, मिस्ट्रामिक स्ट्रोक, चेंडू हवेत, फार काळ हवेत होता, बॅकहँड एरिया मध्ये चेंडू पडतोय आणि दरम्यान या चेंडूवरती धाबा कंप्लीट 2 आणि 2 धाबेनं धावफलक पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती. महेंद्र गोळे, मागच्या मॅच मध्ये महेंद्रनं चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर मॅच गमावली असताना देखील चांगली बॅटिंग त्यानं केली होती. या मॅच मध्ये आता नॉकआउट पद्धतीनं झाली ही स्पर्धा त्यांच्यासाठी. हा चेंडू चांगला निर्धाव चेंडू, डॉट बॉल. ओव्हर थ्रो चुकीला माफी नाहीये. एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट. 22 रूपानं एक धाव, एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज आणि कोणतीही मिस्टेक नाहीये. सेलिब्रेशन पहा, विकेट पहिली प्राप्त केली आहे महेंद्रनं.
न्यू बॅटर आलेत, निलेश आलेत. चांगला स्ट्रोक, आक्रमक फटका पाहायला मिळाला तर खरं. सलाउद्दीन त्या ठिकाणी आहेत आणि दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं 46. यानंतरची मॅच टीम NMA विपक्ष टीम KDCA कल्याण. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचा. महेंद्र पुढचा बॉल निलेश साठी. हा चेंडू चांगला आहे, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, दूर पर्यंत पोहोचतील. दुसरी धाव दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 48 धावा आणि 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम ऐरोली सुपर किंग संघाला अगेन्स्ट टीम Surgeries. Meet Dr. Chetan Radikal, an expert for neurological diseases. Children are provided special care and supports by our expert pediatricians, Dr. Pooja Sutta. Meet Dr. Santosh Vadkar and Dr. Neenal Vani, who are available full time at the hospital. All types of general surgeries will be operated at Madewell Multi-Speciality Hospital. 24/7 emergency service and care is available for the patient's physical and mental well-being. Madewell also provides cashless insurance of all the companies. For more information, please contact the given number. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. बदलापूर विनंती असेल मैदानाच्या आत यायचं आहे. डॉक्टर सचिन पाटील कुठेतरी बेपत्ता झालेत. विनंती असेल आपण लवकरात लवकर तुमच्या टीम डगआउट मध्ये यायचं. चला बॅटर पाठवायचे आहेत लवकरात लवकर. चला टीम ऐरोली विनंती असेल सलामीची जोडी पाठवा खेळपट्टीवरती. अजून देखील
आपल्याला भरपूर सारा मॅचेस कव्हर करायचे आहेत. आणि सर्वांना विनंती आहे की आपल्या जे जेवण करतायत, जे कोणी नाश्ता वगैरे करत असाल तर कचऱ्याचा डबा त्या ठिकाणी बिन बॅग्स आपण लावलेले आहेत. सो त्यामध्येच तुम्ही तो कचरा टाकायचा आहे. सर्वांना विनंती आहे थोडीशी स्वच्छता आपण ठेवू, जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला हे क्रीडांगण पुन्हा एकदा खेळण्यासाठी मिळेल. चला जाऊया, मॅच होतीये सुरू. गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी सलाउद्दीन आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर रवी. मॅचला होतीये सुरुवात. 49 बनवायच्या टीम ऐरोलीला. पहिला बॉल फुल टॉस दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती हा येतोय पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार आणि सुरुवात झाली आहे डावाला टीम ऐरोली सुपर किंग्स. डॉक्टर सुमित पुढचा बॉल घेऊन डॉक्टर रवी साठी. बाची कडा लागली आहे आणि बॉल चालला थर्ड मॅन रिझनला. खेळाडू पाठलाग करतोय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर सुमित थोडासा प्रेशर, थोडासा दबाव, कारण 2 चेंडू आणि 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाही आहे. एक सिंगल. एका धाब्याने धावफलक 9 वरती. 9 रन्स ऑन कार्ड. 9 धाबा धावफलकावरती. गोलंदाज तयार झाला आहे डॉक्टर सुमित. पुढचा बॉल. ओहो, चांगला चेंडू आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. 2 चौकार खाल्ल्यानंतर पुढचे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती सुमितच्या माध्यमातून. ह्याच गोष्टी आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये सुमितनं पहिले 2 चेंडू वाईट टाकले होते परंतु त्यानंतर त्यानं तो कमबॅक केला. या मॅच मध्ये देखील पहिले 2 चेंडू खराब टप्प्यावरती होते परंतु पुन्हा कमबॅक केला. हा चेंडू बघा, स्विंग अँड मिस. डॉट बॉल पडला अगदी समोरून. बॉलला वळण प्राप्त झालं. स्विंगिंग बॉल. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. पूर्णपणे बीट झाला बॅटर सल्लू. क्षेत्ररक्षणात थोडस परिवर्तन. अगदी स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या बाहेर पाठवलं जात आहे आणि लंगअपचा खेळाडू आता मिड ऑफला. सुमित पुढचा बॉल घेऊन. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला परंतु मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 13 धावा.
49चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 13 बनल्या. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर कडनं पाहायला मिळतीया. सलाउद्दीन आणि रवी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतीया आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे, परंतु या ओव्हर मध्ये आता कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या ओव्हर मध्ये डॉक्टर दिनेश सज्ज झाल्यात. स्लॉक स्वीप खेळायचो ध पहिला चेंडू फ्लाइट दिली. हा चेंडू निर्धाव चेंडू. पहिला चेंडू अगदी फ्लाइट दिली होती. डॉक्टर दिनेश पुढचा बॉल अराउंड द विकेट न गोलंदाजी करतोय. स्लॉक स्विच हिट पाहायला मिळाला. अगदी पलटी फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल तो म्हणजे चौकार. 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि 4 धावेनं आता धावफलक वेगानं पुढे सरकेल. 17 या अंकावरती 17. दिनेश पुढचा बॉल रवी साठी चौकार आलाय. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक 18 वरती. 18 रन्स 18 धावा धावफलकावरती. आणखीन एक व्हाईट बॉल. खराब लाईन पाहायला मिळतीया. पहिल्या ओव्हर मध्ये 13 होते. या ओव्हर मध्ये अतिरिक्त भरपूर धावा खर्च केल्या जात आहेत. आमच्या समवेत बिट्टू सर जोडले जातात. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. 20 रन. सटीक गोलंदाजी दिनेश कडून होत आहे इकडे. ब्लॉक होल मध्ये टाकला आणि मिड विकेटचा का झेप होणार आणि झेप झालाय. सुंदर झेप तिकडे खेळाडूकडून आणि 501 रुपयाचं बक्षीस कल्याण डॉक्टर्स क्रिकेट असोसिएशन कडून. आणि दिनेश कडून कमबॅक करताना इकडे अजून पहिल्या चेंडूला चौकार आला नक्कीच, पण त्याच्यानंतर कमबॅक केल्याने विकेट सोबत अजून पण या ओव्हर मध्ये 2 चेंडू शेष आणि नवीन फलंदाज डॉक्टर स्वप्नील
डॉक्टर रवी यादव आणि डॉक्टर स्वप्नील यांची जोडी, राम आणि लक्ष्मणची जोडी आहे. चांगला ब्लॉक होलवर टाकताय डॉक्टर दिनेश. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे आणि सुंदर थ्रोहित. कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन यांचा आभार व्यक्त करण्यासाठी डालस पॅरामेडिकल असोसिएशन तर्फे एनर्जी ड्रिंक्स, इलेक्ट्रोलाइट्स, जेवण ही त्यावेळेस चटक आणि मस्त एकदम सुंदर जेवण. चांगला फिरकीचा गोलंदाज डॉक्टर दिनेश या ओव्हर मध्ये खूप चांगला कमबॅक करून दिलेला आहे संघासाठी. याप्रमाणे 2 ओव्हरच्या स्कोर नंतर, समाप्तीनंतर 49 धाव इकडे चेस करायचा आणि कंपल्सरी चेज आहे इकडे. बघू तिसरी ओव्हर संघासाठी आणि महत्वाची. ह्या ओव्हर मध्ये काही होऊ शकतो, कुठलेही संघ जिंकू शकते आणि या दोघही संघांना पहिला मॅच आजचा त्यांचा हारलेले आहेत आणि या मॅच नंतर ते कमबॅक करणार आहे, जेणेकरून ते पॉइंट टेबलच्या लढाईमध्ये असणार. नवीन बॉलर ने शशांक, डॉक्टर श्री शशांक. चांगला अंदाज होता. मलिंगा, तिसरा पतिराणा या श्रीलंकन दोघेही बॉलरचा ऍक्शन ज्याप्रमाणे आहे तसंच ऍक्शन डॉक्टर शशांक यांचा आहे. इंटरनॅशनल ऍक्शन मध्ये बघणार आपण हा टुर्नामेंट. फिल्डिंग बघितली, झेव कॅच बघितले, बॅटिंग बघितले, इंटरनॅशनल लेवलचा बॉलिंग ही बघण्यात येत आहे इकडे. जमेल की नाही जमणार. डॉक्टर स्वप्नील जोरदार 2 धावण्याची आवाज दिलेली आहे. थ्रो जर चांगला असता तर कदाचित धावचीतही झाले असते. या उन्हामध्ये मॅच खेळण्यासाठी इलेक्ट्रोलाइटचा सपोर्ट इकडे आहे. धन्यवाद कल्याण डॉक्टर्स क्रिकेट असोसिएशन. इलेक्ट्रोलाइट्स, इलेक्ट्रोमेड, सुंदर गेंद. मी सर्वांना डॉक्टरांना विनंती करेल की त्यांना प्रिस्क्राइब करण्याची या समर मध्ये तुमचा पेशंट नाही देण्यात यावा. नक्कीच ते तुमच्या क्लिनिकवर भेट करतील. काय फिरकीचा कटर बॉल टाकण्यात यशस्वी डॉक्टर शशांक. कुठलीही चूक करण्यात आली नाही इकडे. चांगले फलंदाज दोघेही, डॉक्टर रवी आणि डॉक्टर स्वप्नील, पण त्यांना दोघांमध्ये चकमा देण्यात डॉक्टर शशांक यशस्वी. कदाचित वाईट आहे चा इशारा. दिशाहीन गेंद होती ही. पहिली चूक आहे त्यांची ओव्हर मध्ये. पुन्हा टप्प्यामध्ये माहिर डॉक्टर शशांक. टप्पे टप्पे में माहिर डॉक्टर शशांक. याप्रमाणे संघासाठी महत्वाची ओव्हर घेऊन येत आहे इकडे. चालू आहे अजून 8 नंबरची जर्सी मध्ये डॉक्टर शशांक. पुढे येऊन मारण्याचा हा रनआउटचाही बॅट्समॅनने विकेट सुद्धा सोडली होती, पण कीपर काय यशस्वी झाले नाही. काय सुंदर डॉक्टर शशांक यांच्याकडून बघण्यात आला आहे इकडे. बघू चौथी ओव्हर कोण घेऊन येत. बहुतेक डॉक्टर राजेशनी 6 चेंडू मध्ये 25, मात्र 25. काय मोठा स्कोर नसतो. 6 ओव्हर मध्ये 36 मारण्यात आलेला आहे, बघण्यात आला आहे. टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा बघण्यात आहे. 6 ओव्हर 25. काय एरोली सुपर किंग्स डॉक्टर रवी आणि डॉक्टर स्वप्नीलची जोडी 6-25 या मोठ्या भव्य दिव्य टुर्नामेंट मध्ये मारण्यात हा कीर्तिमान गाजवणार. सामना करणार डॉक्टर रवी, डॉक्टर राजेश यांचा. डॉक्टर राजेश हा फिल्डिंग लावून घेऊन करतायत.
रांगीत टप्प्यामध्ये टाकलेली गेल नदी काय वन टप्पा आणि फिल्डिंग नाही झालेले उंच. पहिली चेंडूवर चौका आला की विश्वास बसतो फलंदाजा की हा 4 चौकार आला इकडे. याप्रमाणे उंच प्रमाणे गेंद मारलेले बघत झेप होणार का. स्क्वेअरचा प्लेअर तिकडे येतो आहे. 2 रन चोरण्यात नक्कीच आलेला आणि पूर्ण मिस फिल्डिंग झालेली आहे. दोघांमध्ये गोंधळ असं म्हणतोय. कमबॅक करण्याच्या नादामध्ये चूक होण्याची यशस्वी. याप्रमाणे सेलार हॉस्पिटलचे मालक डॉक्टर प्रदीप सेलार सर यांचं इकडे आगमन झालं त्यामुळे त्यांचं कमिटीकडून खूप खूप अभिनंदन सर. डॉक्टर प्रदीप शेलार सरांचं स्वागत विजय महाजन करतील. चांगला फटका काय झेप आणि Service. सुंदर षटकार मिड विकेटच्या दिशेमध्ये डॉक्टर स्वप्नील यांच्या बॅट कडून. इथे जी पहिला चेंडूवर 4 दुसऱ्या नंतर 2 धावा नंतर आता 6 3 धावा होता. $37 3 चेंडूवर 11 रन. अजूनही गरज आहे ऐरोली सुपर किंग्स यांना विजय 3 बॉल 12 सॉरी. चांगली कमबॅक केली डॉक्टर राजेश यांनीच. हा मिस शॉट कदाचित संघासाठी धोका होणार का ऐरोली संघासाठी. फटका फिरवण्याच्या नादामध्ये डॉट बॉल लेग बायचा इशारा अंपायर कडून. याप्रमाणे 1 चेंडूवर 11 रन. हा कीर्तिमान होणार का या संघाकडून ऐरोली सुपर किंग्स कडून किंवा बदलापूर संघ विजयी होण्याच्या दिशामध्ये दिसत आहे इकडे. चांगला उंच दर्रा काय झेप होणार. झेप झालेला आहे. शेवटच्या चेंडूमध्ये जसं पहिल्या 3 चेंडूवर खूप मोठ्या धावा जात होते डॉक्टर राजेश यांनी कमबॅक करून दाखवलाय. दोन्ही KDCC डॉट चेंडू. संघाचे जाने माने डॉक्टर श्याम पोटदुके सर यांचं स्वागत आहे. हे लेदर क्रिकेट खेळून आलेत डॉक्टर श्याम सर. खूप खूप स्वागत डॉक्टर श्याम पोटदुके सर. सर या वयामध्ये सुद्धा आपण लेदर क्रिकेट खेळून आले या उन्हामध्ये आणि वय काय जास्त नाही सर. नक्की दुसरी फेरी सुद्धा आहे. याप्रमाणे नालासोपारा मेडिकल असोसिएशन